नेमकं प्रकरण होतं, तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस आणि तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे निर्माण केला? मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो, गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी. मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी. फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही. मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष. महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो? मी बोललो मी मराठीतच बोलणार. मग असा वादवाद झाला. घरीच चाललेलो मी परत, त्यांनी परत मला बोलवला. त्यांनी बोलून मग बोलतं ये लडकाता बोलता असा बोलायला लागले. बोलो मी मराठीतच बोलणार. तो बोलतो मेरे को मराठी आता नाही, हिंदी में बोलतो हिंदी में. असं असते 10-15 जण जमले. परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला. मग असते 50-60 जण जमायला लागले. तो बोलतो तू हिंदी में बोलता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो. त्यांना समजवलं मी असं आहे असं बोललो तुला असं. त्यानंतर ते शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते. बोलतं दम येतो बोल किती काय ऐसे धमकी देत होते. ते मुंबरा बंद करेगा क्या दम में काय ऐसे शिवा देत होते, पाटणं मारत होते. लई मारला मला, शिव पण देत होते ते वरनं हायवेवर. मी बोला गाली मत दो बोला, मैं प्यार से बोल रहा हूँ तो प्यार से बोलो गाली मत दो बोला. माफ़ी मांग बोलते मैं. ठीक है बोला माफ़ी मांग, गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ़ कर दो मुझे, ऐसे बोल लेते. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल करण्यात किती वेळ पोलिसांचा? मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो. 4 तास बसवलं मला. नंतर माझी आई आली, एक तासात आई आली. आई पण 3 तास बाहेर थांबलेली. आई पण रडत होती माझी. बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती. ते बोलतं केस डालो इसके ऊपर बोलतं. त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा, तो चष्मावाला आहे ना, त्यांनी कंप्लेंट केली. तो बोलतो इसके ऊपर केस डालो बोलता. तुझी मागणी काय असणार आहे तुझ्यावरती आता? परत माझ्यावर घरातले घाबरलेत त्याच्यामध्ये, धमक्यांचे फोन देखील माझी आई घाबरली आहे. पुढं जाऊन काय झालं, मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला, काय झालं तर मी एकटा पडलो तिथे. घाबर वाटतं. ते धमक्या देतात मला, दम येतो असे शिवा द्यायला लागलेलं. लई शिवा दिले मला. काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो? आता नाही आला, पुढं जाऊन आला तर बघा. त्यांच्यावरती काय दाखल केलंय का त्या संदर्भात पोलिसांनी? मला बसवलेलं मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये. मी 4 तास पोलीस स्टेशन मध्ये होतो. तू तक्रार करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तक्रार केली आहे. आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय, तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला? तो व्हिडिओ काढणारा एक चष्मावाला होता. तो अजून 2 चष्मावाले होते. एक व्हिडिओ काढत होता, एक मला खेचत होता इधर. त्यांनी कंप्लेंट केली पोलिसांनी. आज मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे? जाधव आलेले आहेत, तुम्ही खास धाव घेतली इकडे. घाबर वाटतं. पुढं जाऊन काय झालं, मी एकटा काय मला मुंबईला परत आलो, काय असेल ते मारलं गिरलं मला, घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं.